दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांचा दिवा येथे खेड, दापोली, मंडणगड या 3 तालुक्यातील चाकरमान्यांनी मोठा सत्कार केला। यावेळी आमदार योगेश कदम यांनीही चाकरमान्यांचे मनपूर्वक आभार मानले। हे आभार विकासासाठी आहेत आणि आता आम्ही अहोरात्र मेहनत घेणार असे सांगत माझ्या विजयात मुंबईकर चाकरमान्यांचा मोठा सहभाग असल्याचं आमदार योगेश कदम यांनी म्हटलं आणि सर्व चाकरमान्यांचे आभार मानले। चांगली झाली की जे काही काठावरचे होते ना ते सगळे थांबले, ते सगळे घरी झोपून राहिले। पण ज्यांनी जे जे कडवट शिवसैनिक होते, जे कडवट ज्यांनी नाही आम्हाला काही झालं तरी आम्हाला गावाला पोहोचायचंच आहे अशी जिद्द बांधून जे लोक तयार होते, त्या सगळ्या मंडळींनी जी जिद्द बांधली त्याच्यामुळेच आज योगेश कदम आमदार होऊ शकला। हे आभार मानायला आज मी इथे आरोग्य इथे थांबले सगळेच काही चुकीचं असं मी म्हणणार नाही, पण त्यांच्या देखील मनामध्ये एकच भावना होती की आम्हाला काही करून गावाला जायचं आणि मतदान करायचं। कारण आमच्या गावचा विकास ज्या व्यक्तीने केलाय, ज्या पक्षाने आमचा विकास केला त्यांना मला मतदान करायची जिद्द त्या दिवशी। सगळेच मतदार काय आमदारांच्या संपर्कामध्ये असत असत नाही की भाग नाही, सगळेच काय नेहमी आमदारांना भेटत असत असत नाही की भाग नाही। एका गावामध्ये एका वाडीमध्ये आमदारांना भेटणारे गोष्टी 10 ते 15 लोक असतात, पण मतदार हे 40, 50, 100 असतात। जे लोक योगेश कदमला कधी भेटलेच नाही त्यांनी देखील जिद्द मांडली होती की ज्या माझ्या व्यक्तीने गावचा रस्ता केलाय त्याला मला मतदान करायचं, त्यांचे आजी आभार मानले इथे आले। आज मी त्यांचे आभार मानले मी इथे आलो। तुमच्यामुळे असं घडलं। अतिशय कठीण परिस्थिती होती, मला त्याची पूर्णपणे जाणीव आहे हा। परंतु आपण ज्या ज्या माध्यमातून आपण जिथे गावी पोहोचलात, ज्या ज्या कठीण परिस्थितीमध्ये पोहोचलात, आमच्या अनेक भगिनी आमच्या लहान लहान बाळांना घेऊन जवळपास 24-48 तास बसमधून प्रवास केलेला आहे। ज्यावेळेला आमचे तरुण मंडळी, आमचे काय अनेक तरुण मुलं, आमच्या मंडणगड तालुक्यामध्ये अनेक अशी तरुण मुलं आहेत, खेड तालुक्यामध्ये देखील अशी अनेक तरुण मुलं आहेत जे ट्रिपल सीवरती बाईकवर निघाले आणि जाऊन मतदानाला जाऊन पोहोचले। काही मुलं आमची ट्रेनने आली, काही महिला आमच्या ट्रेनने पोहोचल्या। अशा जे माध्यम मिळेल त्या माध्यमातून ते गावी पोहोचल्याने मतदान केलं। अगदी काही आमच्या ओळगाव मध्ये आमच्या ग्रामाचं जवळपास 150-200 मतदार 5 वाजून 58 मिनिटांनी तिथे केंद्रावरती पोहोचले, 3-4 बसेस घेऊन। काही आमची मंडळी रिक्षा घेऊन निघाले इथून आणि रिक्षाने पोहोचले संध्याकाळपर्यंत 6 वाजताच्या आतमध्ये। फक्त ती जिद्द होती आणि त्या जिद्दीला सलाम करायला योगेश कदम इथे उपस्थित राहिला। आज दुसरं काही कारण नाही। आपल्या सर्वांचं नतमस्तक होतोय, आपल्या सर्वांना साष्टांग दंडवत तिथे घालतोय, कारण आपल्या सर्वांच्या वेळा योगेश कदम इथे आमदार झाले। 2019 आपण सर्वांनी अतिशय खंबीरपणे आमच्या पाठीशी उभे राहिला। पहिला मी अगोदर मुंबईच्या कार्यकर्त्यांना निरोप दिला। सत्ता स्थापनेच्या बाबतीमध्ये जे काही मध्ये 10-15 दिवस गेले, मी फक्त 1 दिवस गावाला जाऊन आलो। परंतु मी म्हटलं पहिला मेळावा कुठे घ्यायचा असं मी गावाला मेळावा घेणार नाही। मी गावचे दौरे अगोदर मुंबईकरांचे आभार मानल्याशिवाय मी गावाला भेट दौरे सुरू करणार नाही, म्हणून मी पहिला मुंबईला आलो। आणि आज अधिवेशन चालू आहे, सगळे आमदार तिथे विधिमंडळामध्ये आहेत। आज अध्यक्षांचा फॉर्म भरायची तारीख होती, आम्हाला आमदार निरोप होता आज तुम्ही उपस्थित राहा, मात्र आज मात्र मी काय तुमच्याकडे येऊ शकत नाही। मी कालच शपथ घेतली, शिंदे साहेबांना विनंती केली, अध्यक्ष महोदयाला विनंती केली की माझ्या आजच्या यादीत माझं 7 तारखेच्या यादीत नाव टाका, 8 तारखेला मला काय जमणार नाही। मी शब्द दिला, मी आज माझ्या मुंबईकरांना भेटायला जातोय। म्हटलं असं आपला आता कौटुंबिक नातं तयार झालेलं आहे। मी म्हटलं जसं जेव्हा मागच्या 2019च्या निवडणुकीला निवडून आलो त्यावेळेला 33 वर्षाचा होतो, परंतु मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केली त्याला फक्त 29 वर्षाचा होतो। आणि 29 वर्षाच्या मुलावरती आपण सर्वांनी विश्वास ठेवला होता। त्या विश्वासाला सार्थ करायचं काम हा योगेश आजपर्यंत करत राहिलेला, त्या यापुढे देखील करत राहील हा शब्द आपण सर्वांनी देतो। आणि अनेक आपलं काम आहेत, परंतु आज आपल्या कोकणात देखील अनेक प्रश्न आहेत। रेल्वे हा सगळे विषय आहेतच, ते अनेक वर्षापासून प्रलंबित विषय आहेत। समुद्राला लागेल रेल्वे करता येईल की नाही तो नक्कीच तो एक तांत्रिक प्रश्न आहे, परंतु बाजूला आपल्या कोकणाचे अनेक अन्य टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।